आणि गणेश राजपूत यांच्या घराशेजारी घरामध्ये शिरणारा असं दुकान आहे यांचं आणि घर पण तिथेच आहे. इथं असा साप येत होता. या इकडे हे बघा काय दाखव थांब. सगळ्यांना दाखव ना. सोमाचं बिचारा दर्शन द्यायला आला. दर्शन नाही बघितलं म्हणून दर्शन. बरं झालं त्यांनी वेळ होती तिथं. मग आवाज करायला का ती हा बघितला नाक कसा आहे. ओम नमः शिवाय. हा? हे गृहमंत्री या या इकडे बघा साप नाक बघा या. बाहेर बोलवा. गणेश राजपूत गणेश राजपूत आणि मागाव. आमचे तरवळे साहेब आमच्या दोघांच्या घराच्या मध्ये असा नाग जातीचा साप येऊन बसला होता. गणेश राजपूत यांनी दक्षता त्याच्यावर लक्ष ठेवलं आणि सापाला पकडण्यास मदत केली. इंडियन स्पेक्टॅकल कोबरा म्हणून या नाग सापाला ओळखतात. इंडियन भारतीय नाग 10चा रोमन लिपी मधला 10चा आकडा आहे त्याच्यावरती. आणि ह्याला आता पकडलेला आहे सुरक्षित. तिथे ह्याला त्याच्या आदिवासात सोडला जाईल. नाही इथं यो पहिल्यांदा आला यो एवढा मोठा. तुमच्या साईडला घोणस होती इथं ते सारखं. संध्याकाळी एकदा घोणस पडला तू संतोष आपण ते मोठं मोठं ते हे होतं ना तिथं सगळं ओपनच होतं. गवत असायचं ना. ह्याला जंगलात सोडायचा मनुष्य वस्तीपासून लांब. लांब मनुष्य वस्तीपासून लांब सोडायचा याला. म्हणजे जेणेकरून सापाला अधिक माणसाला धोका नाही. त्याच्यापासून कमी होणार. सापाला पण माणसापासून धोका आहे ते बारका असतो तर माणसाला सापापासून आहे. त्याच्यामुळे दोघांपासून लांब याला जंगलात सोडायचा. आवाज होय आहे की नाही. ते चंपा एवढं गडबड नको. बघितलं म्हणून दिसलं ते नाहीतर हीच होता आत तो. एवढ्या फास्ट गेला नाही संतोष ते आत आहे. हा आणि अशा तऱ्हेने संतोष कुंभार यांनी कुठल्या जातीचा सापा नाग जातीचा साप पकडलेला आहे. यंग अशा स्वरूपातला पकडलेला आहे.